नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. बीएमसी जीएनएम नर्सिंग संबंधी महत्वाची अपडेट घेऊन हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. बरेच जण मेरिट लिस्टची इथे 2-3 दिवसांपासून वाट इथे बघत आहात. मेरिट लिस्ट का नाही लागली याच्या संबंधी महत्वाची अपडेट, मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, ऍडमिशन प्रोसेस काय होणार आहे आणि हे संपूर्ण अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर बीएमसी जीएनएम अंतर्गत इथे अप्लाय केलं असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आपल्या चॅनलवरती बरेच नोकरीविषयक माहितीचे व्हिडिओ आहेत, ते बघण्यासाठी सुद्धा चॅनलला इथे सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर बीएमसी अंतर्गत जीएनएम नर्सिंग प्रक्रिया 3 वर्षाचा हा प्रवेश प्रक्रिया यासाठी इथे अर्ज करून घेण्यात आले होते आणि 8 तारखेला इथे मेरिट लिस्ट लागणार असं टेंटेटिव्ह शेड्यूल जे आहे इथे बीएमसी कडून इथे सर्क्युलेट करण्यात आलं होतं. पण 8 तारखेला इथे लिस्ट काही लागली नाही. तर लिस्ट का नाही लागली या संबंधी जे परिपत्रक आहे इथे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे, तर तेच जे आहे आपण आता डिटेलमध्ये इथे बघणार आहोत. सो बृहन्मुंबई महानगरपालिका श्री हरिलाल भगवती रुग्णालय बोरिवली यांच्याकडून हे शुद्धीपत्रक जे आहे इथे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शैक्षणिक मंडळ यांच्या परिपत्रक क्रमांक जो आहे इथे दिलेला आहे 7 जुलै यानुसार जीएनएम नर्सिंग 2026 आणि 27 ची प्रवेश प्रक्रिया तुर्तास थांबवण्यात आलेली आहे. तो जी प्रवेश प्रक्रिया आहे जीएनएम साठी, जीएनएम नर्सिंग साठी 2026 आणि 27 या वर्षासाठी ती थांबवण्यात आलेली आहे. त्यामुळेच इथे 8 तारखेला जी मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार होती ती झालेली नाहीये. 7 तारखेला इथे परिपत्रक आलेलं आहे. सो त्यामुळे जी प्रवेश प्रक्रिया आहे ती थांबवण्यात आलेली आहे. सो पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत तुम्हाला हे जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची बीएमसीची एमसीजीएम पोर्टल गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर नियमित तुम्हाला भेट द्यायची आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती वेळोवेळी ह्याचे अपडेट तुम्हाला मिळणार आहे. कधी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, मेरिट लिस्ट कधी लागेल, काय त्याच्यानंतरची प्रोसेस असणार आहे. सो त्यासाठी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशनचं बेल आयकन आठवणीने प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला इथे नोटिफिकेशन मिळेल. तर आता ह्याच्या संबंधी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग आणि पॅरामेडिकल एज्युकेशन यांचं हे परिपत्रक आहे. ह्याच्यात काय माहिती दिलेली आहे ती आपण बघूया. सो 7 जुलैला हे परिपत्रक जे आहे इथे प्रसिद्ध झालेलं आहे. सो याचा विषय इथे दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. परिचर्या पदविका अभ्यासक्रमाच्या एएनएम आणि जीएनएम महाविद्यालयातील नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत. सो हे परिपत्रक आहे, ऑफिशियल वेबसाईट वरती इथे आहे. सो उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की शासनाच्या संदर्भ क्रम 1 मंडळास प्राप्तात वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या नियंत्रणाखाली आणि महाराष्ट्र राज्य शुश्रूषा आणि पॅरामेडिकल जे पॅरावैद्यक शिक्षण मंडळाशी संलग्न महाविद्यालयातील तुमचा एएनएम आणि जीएनएम या परिचर्या पदविका अभ्यासक्रमासाठीचे शैक्षणिक वर्ष 26-27 साठीचे प्रवेश राज्य सामायिक परीक्षा कक्षाच्या माध्यमातून केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे कॅप जो आहे 12वीतील गुणांच्या आधारे करण्यासाठी आवश्यक कारवाई इथे कार्यवाही करायची असं कळवण्यात आलेलं आहे. सो त्यानुसार महाराष्ट्र सीईटीची जी परीक्षा आहे यांच्याकडून एएनएम आणि जीएनएम या पदविका अभ्यासक्रमांसाठी 2026-27 साठीची जे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या माध्यमातून इथे राबवण्यात येणार असल्यामुळे एएनएम आणि जीएनएम परिचर्या प्रशिक्षण संस्था यांनी पुढील आदेशापर्यंत या संस्थांवर विद्यार्थी प्रवेश जे आहेत करू नयेत असं शासनामार्फत इथे त्यांना कळवलेलं आहे. तो शासनामार्फत प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष 26 आणि 27 प्रवेश प्रक्रिया राज्य सीईटी कक्षामार्फत इथे राबवण्यात करता केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगाने शासन मान्य प्रवेश माहिती तुम्हाला वेळोवेळी जी आहे इथे वेबसाईट दिली या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सो इथे महाराष्ट्र नर्सिंग पॅरामेडिकल यांच्याकडून जी आहे तुमची इथे प्रवेश प्रक्रिया जी आहे थांबवण्यात आलेली आहे. ते तुम्ही परिपत्रक जे आहे ते इथे बघू शकता. सो हे परिपत्रक इथे प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामुळेच इथे जी बीएमसी कडून मेरिट लिस्ट लागणार होती ती लागलेली नाहीये.
महाराष्ट्र शासनाकडून जे प्रवेश आहेत ते स्थगिती इथे आणलेली आहे थांबवण्यासाठी. इथे महाविद्यालयांना हे परिपत्रक त्यांनी दिलेलं आहे, सूचना सगळ्यांना मिळालेल्या आहेत. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत यावर स्थगिती राहणार आहे. सो गव्हर्नमेंट कडून जोपर्यंत पुढील अपडेट येत नाही तोपर्यंत तुमचे ANM आणि GNM 2026 आणि 27 इथे जी प्रवेश आहे ती होणार नाहीये. तो संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे इथे. काही प्रश्न असतील तर तुम्ही इथे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. हे गव्हर्नमेंटचं इथे परिपत्रक आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये याची माहिती तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. तरी सुद्धा जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये जे आहे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. तो आता प्रवेश कधी होणार आहेत अजून तरी अपडेट इथे नाहीयेत. कधी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल जसे अपडेट मला मिळतील तसे आपल्या चॅनलवरती वेळोवेळी तुम्हाला या संबंधीचे अपडेट मिळणार आहे. तो त्यासाठी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशनचं बेल आयकॉन इथे प्रेस करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तो संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत मित्रांनो पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय मित्रांनो.